सूरज चव्हाणच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण गेम खेळत आहे? आता हा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. याचं कारण म्हणजे काल भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख यांनी स्वतः या गोष्टीचा उलगडा केलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सूरज चव्हाणच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही गेम खेळू नका, तुम्ही स्वतःचा गेम खेळा. तर ही वॉर्निंग नक्की कोणाला दिलेलं आहे आणि कोण सूरज चव्हाणच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळत आहे, हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला पण सगळ्यांना माहितच झालेलं असेल की सूरज चव्हाणला गेम समजायला थोडासा टाइम लागतो किंवा त्याला लवकर गेम समजत नाही, परंतु गेम समजल्यानंतर तो ज्या प्रकारे खेळतो ती गोष्ट काबिले तारीफ आहे किंवा त्या गोष्टीला खरंच आपण मानायला पाहिजे. या गोष्टीमुळे सूरज चव्हाणची प्रशंसा सुद्धा होत आहे. गेम जरी त्याला सुरुवातीला समजत नसेल, परंतु एकदा गेम समजल्यानंतर तो बाकीच्या सगळ्या स्पर्धकापेक्षा चांगला गेम खेळत असतो. परंतु अशामध्येच काही जण त्याचा फायदा घेत आहेत असं रितेश देशमुख यांच्या म्हणण्यानुसार समोर गोष्ट आलेली आहे. काही जण कसा फायदा घेत आहेत? आता सूरज चव्हाणला तर गेम समजत नाही, तर त्याला गेम सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा गेम समजावून सांगतात आणि गेम समजल्यानंतर खरा गेम त्यांचा चालू होतो. एकदा का सूरज चव्हाणला गेम समजून सांगितला की मग त्याला सूरज चव्हाणला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात जे गेम समजून सांगतात. म्हणजेच सूरज चव्हाणला अगोदर गेम सांगायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या मार्फत आपला गेम करायचा, अशा प्रकारचं बिहेवियर कोणीतरी करत आहे. ही गोष्ट रितेश देशमुखच्या लक्षात आली आणि याच गोष्टीवरून रितेश देशमुखनं त्यांना झापलेलं आहे. तर कोण अशा प्रकारचं खेळ खेळत आहेत किंवा कोण सूरज चव्हाणच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळत आहेत, तर त्या तिघांची नावं काय आहेत? नंबर 1 ला आहे अंकिता, 2 नंबरला पॅडी आणि 3 नंबरला धनंजय. तर हे तिघ जण काय करतात की अगोदर सूरज चव्हाणला ही गोष्ट समजून सांगतात की तुला गेम समजत नाही, तुला काही समजलं नाही का, मग आम्ही तुम्हाला समजून सांगतो. मग सूरज चव्हाणला असं प्रेमामध्ये घेऊन त्याला गेम समजून सांगतात आणि गेम समजून सांगितल्यानंतर सूरज चव्हाणच्या मनामध्ये काय भावना जाते? नाही वा, ही लोक चांगले आहेत, त्यांनी आपल्याला गेम समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर जर एखादी गोष्ट या व्यक्तींनी बोलली सूरजला, तर सूरज ती गोष्ट ऐकतो. म्हणजे सूरज चव्हाणच्या माइंडमध्ये अगोदरच काय ठरलेलं आहे की हे लोक चांगले आहेत, त्यांनी मला समजून सांगितलेलं आहे. मग याचाच फायदा कुठेतरी अंकिता, धनंजय आणि पॅडी घेतात. ही गोष्ट रितेश देशमुखनं म्हटलेली आहे आणि बऱ्याच वेळेस असं दिसून पण येतं. कारण हे एक प्रकारे हे तिघ जण एक प्रकारे सूरज चव्हाणला डायरेक्टली कंट्रोल करायचं बघतात. नाही सूरज, तू असंच कर, हीच गोष्ट कर, आणि सूरज त्याला अपोज करत नाही. त्यांनी सांगितलं तर तो लगेच करतो, त्यांनाच अपोज करत नाही तर तो कोणालाच अपोज करत नाही. जर एखाद्या मेंबरने येऊन सूरजला एखादी गोष्ट सांगितली तर तो सरळपणे ती गोष्ट करतो, कोणालाच अपोज करत नाही. आणि हे स्पष्टपणे जे बिग बॉस बघत असतात त्यांना ही गोष्ट कळते की खरंच सूरज चव्हाणला डॉमिनेट केलं जात आहे, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि आता याच गोष्टीचा उल्लेख स्वतः रितेश देशमुखनं केलेल्यामुळं आता होऊ शकतं की येणाऱ्या एपिसोडमध्ये याचं प्रमाण कमी दिसेल, परंतु 100% सूरज चव्हाणचा फायदा घेतला जातो किंवा त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. आता तुम्हाला काय वाटतं, खरंच सूरज चव्हाणला कंट्रोल करतात का?